आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। आता या संतप्त अंगणवाडी सेविका आझाद मैदानाबाहेरील महापालिका मार्गावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। वैभव परब आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। वैभव, अंगणवाडी सेविका या आता आणखीनच आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका मार्गावरती देखील ते उतरल्याचं कळतंय। काय ताजी परिस्थिती आहे त्या ठिकाणची? हॅलो वैभव, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतोय, माझा आपला आवाज येतोय। वैभव, संतप्त सेविका आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं देखील कळतंय। काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे, दाखवाल? मी तुम्हाला इकडची लाईव्ह दृश्य दाखवतो। ही समोर जर आपण पाहिली तर महानगरपालिकेची इमारत आहे, त्याच्या समोर CSTM आहे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, आणि बरोबर हा मध्यभागीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आता ह्या सर्व अंगणवाडी सेविका आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। सकाळपासून 10 वाजल्यापासून या आंदोलन करत होत्या। आपण जर बघितलं तर ह्या दोन्ही मार्गिका आहेत त्या आता बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा फौजफाटा देखील इकडे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येतो आहे, कारण का इकडे महिला आंदोलनकर्ते आहेत त्या जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे महिलांची तुकडी मागवण्याची तयारी आता इकडे पोलिसांकडून करण्यात येत आहे। हा संपूर्ण जर रस्ता बघितला हा मेट्रो सिनेमाकडे जातो आणि हा जो दुसरा रस्ता आहे तो CSTM स्टेशनकडे जातो। त्यामुळे आपण आता या महिलांची बातचीत करून जाणून घेऊया की नेमक्या ह्या रस्त्यावर का उतरलेल्या आहेत। ताई, तुम्ही सकाळपासून मैदानात आंदोलन करत होतात, आता असं अचानक काय झालं की? कारण का एक पण सरकार इथं आलेलं नाही आहे तेजवर, आणि कोणी दखल सुद्धा घेत नाही आमची, कोण म्हणत सुद्धा नाही। आम्ही गवाही देतो, आम्ही GR काढून देतो, असं एकाच्या तोंडातनं पण शब्द काढला नाही। आता महिना झाला आम्ही संपावर आहे, आमचा पगारच नाही, काय नाही, आमच्या पोरं बाळ उपाशी आहे, म्हणून यांनी आमची दखल घ्यायला पाहिजे। सरकार काय झोपलंय का? महिना झाला आम्ही मोर्चा करतोय, महिना झाला आम्ही कुपोषण करतोय, पण सरकार अजूनपर्यंत डोळे का उघडत नाही? सरकारने डोळे उघडायलाच पाहिजे। ताई, काय मागण्या तुमच्या? आमच्या एवढेच रास्त मागण्या आहे की त्यांनी आम्हाला अर्धी पेन्शन, आमच्या वेतनाच्या निम्मे आम्हाला अर्धी पेन्शन दिली पाहिजे। त्याच पद्धतीने आमची वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। आम्ही 1 महिन्यापासून संप करत आहोत, त्या पद्धतीने कोणीही इथं आमचा विचार घेतलेला नाही आहे। सरकार सारखं दुर्लक्ष करत आहे। ज्या पद्धतीने त्यांनी एका दिवसामध्ये पक्षपात करून सगळं सरकार बदललेलं आहे, तसंच आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका मिळून त्यांचं सरकार पाडू पण शकतो, असा निर्णय आम्ही घेतला। मी म्हणते सर्व सरकारी कामं आम्हाला तुम्ही सांगता, तुम्ही हे काम करा ते करा, आम्ही डोळे झाकून सगळे सरकारचे कामं करतो, मग आम्हाला सरकारी आम्हाला काम तुम्ही वेतन श्रेणी करत नाही, वेतन श्रेणी का करत नाही? कधी उठणार रस्त्यावर? जोपर्यंत आमचं मागणं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। त्यांनी बळाचा वापर केला, आम्ही म्हणेल तसं आम्ही करणार, पण हटणार नाहीत ना। आपण जर बघितलं तर इकडे हा संपूर्ण रस्ता रोको आहे तो अधिकाधिक वाढत चाललेला आहे। आपण दुसऱ्या बाजूने इकडनं दृश्य दाखवूया। ही जी आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत, एकच मिनिट, ही दृश्य आहेत, ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणार आहे। ताई, किती आता सध्या तुमची मागणी काय? आमच्या मागण्या खूप आहेत। आता तुम्हाला सध्या वेतन किती मिळतं? आम्हाला आता मदतनीसला 5,500 रुपये फक्त वेतन मिळतं आम्हाला। आता की काय मागणी काय तुमची? आमच्या रिटायरमेंट नंतरच्या पेन्शन मिळावी ही मागणी आहे, आमचा पगार वाढावा ही मागणी आहे, अजून भरपूर मागण्या आहेत आमच्या, पण त्याच्यातलं काहीच पूर्ण करत नाहीत। आता 1 महिना होऊन गेला आमचं बंद आहे, आता आम्हाला पगार त्याचा येत नाही, मग आम्ही काय खाणार? आम्हाला मानधन नको, आम्हाला पेन्शन हवे। वेतन किती वेतन मिळतं? आम्हाला मदतनीसला 5,000 आणि कार्यकर्तीला 10,000, एवढ्या याच्यामध्ये होतंय का? मंत्र्याचे नोकर असतात त्याला एवढ्या याच्यामध्ये होत नाही, तर आमची मुलं बाला आम्ही तुमचा प्रश्न सुटणार आहे? नक्कीच सुटणार आहे। हवं ना, सोडायला हवं, त्यासाठी एवढं सकाळपासून एवढी ते बसलेला आहे ना, घरात बसवले, आमचा प्रश्न सोडवायलाच पाहिजे ना। पण त्यांनी आता इकडे अजून एक ताई आहेत। ताई, थोडं पुढे या।
हे संपूर्ण आता आझाद मैदानचा जो परिसर आहे हा पूर्णपणे हळूहळू आता जाम होणार आहे. पोलिसांनी बॅरिकेडिंग आहे ते लावलेलं आहे आणि आता पोलिसांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन कुठल्या दिशेने जात आहे हे देखील पाहावं लागेल. अमोल. नक्कीच वैभव, ज्या प्रकारे आपण बघतोय की अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन आहे ते आणखी तीव्र होत चालल्याचं थेटपणे पाहायला मिळतंय. संपूर्ण परिसरामध्ये या अंगणवाडी सेविका रस्त्यावरती उतरल्याचंही पाहायला मिळतं. दुसरीकडे पोलीसही त्याचा बंदोबस्त करण्यामध्ये पुढाकार घेत असल्याचं दिसतंय. वेळोवेळी या संदर्भातली माहिती आम्ही आमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.